मेजर ज्या चुका आहेत ना त्या लोक आहे ना केबल क्रॉसवर मारताना करतात. आपले हात आहे ना असे लांब जातात, त्यामुळे ना दुखापतीचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत. ते सगळे वर्कआउट तुम्ही सावकाश करा, एक रिदम असला पाहिजे. उगाच झाप 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 स्पीड मध्ये नका मारू. व्हिडिओ चालू करायच्या अगोदर तुम्हाला एक रिक्वेस्ट होती की खूप लोक जसं जिम मध्ये शिकवताना ना खूप घाईघाईत वर्कआउट शिकण्याचा प्रयत्न करतात, तर तुम्ही तसं करू नका. तुम्हाला योगायोगाने व्हिडिओ आहे, तुम्ही तो पुन्हा पाठी घेऊन पुन्हा चेक करू शकता की कसा हात होता, कशी मुवमेंट होती. त्यामुळे ना व्यवस्थित व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर पुन्हा पाठी जा आणि पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला ती माहिती व्यवस्थित मिळेल. नमस्कार, मी नामदेव पांडुरंग खामकर, फिटनेस गुरु नामदेव खामकर या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. चेस्टच्या वर्कआउटमध्ये आपण 12 वर्कआउट घेणार होतो, त्यातले 6 झालेले आहेत, 6 बाकी आहेत. ते आज आपण ह्या भाग 2 मध्ये पूर्ण करणार आहोत. आता आपण ह्या उरलेल्या 6 वर्कआउट पैकी पहिला वर्कआउट करणार आहोत चेस्ट प्रेस. चेस्ट प्रेस मशीनची मुवमेंट आणि डंबलची मुवमेंट ऑलमोस्ट सेम आहे. फक्त चेस्ट प्रेस मशीन ह्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या असू शकतात, कारण प्रत्येक ब्रँडने आपापल्या पद्धतीने त्या डिझाईन केलेल्या आहेत. माझ्याकडे जी आहे ती मशीन मी तुम्हाला कशी मारायची दाखवतो. बहुतेक जिम मध्ये अशी किंवा आणखी एक माझ्याकडे दुसरी चेस्ट प्रेस आहे, मी ती सुद्धा दाखवेन तुम्हाला. तर साधारण या टाईपच्याच मशीन असतात, फार वेगळा फरक नसेल. तर ती मारायची कशी हे मी तुम्हाला दाखवतो, मुवमेंट दाखवतो, त्याप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवा. ह्या मशीन मध्ये ना त्यांनी अशी अरेंजमेंट केलेली आहे की जर खूप हेवी असेल ना तर आपण पाठून ते खेचू शकत नाही हँडल. त्यामुळे त्यांनी अशी अरेंजमेंट केलेली आहे की हा पायाला एक फुटरेस्ट दिलेला आहे. ठीक आहे, तो फुटरेस्ट आहे ना, आपण जेव्हा दाबतो ना तेव्हा हा हँडल असा आपोआप पुढे येतो आणि हा पुढे आल्यानंतर आपण ह्याला ह्या लेवलला इकडे आणायचं आणि मग हे हळूहळू पायाने सोडून द्यायचं. छाती पुढे पाहिजेत, पाठ टेकलेली पाहिजेत. ओके, हँडल जेव्हा पाठी जाईल तेव्हा एल्बो असे लाईन मध्ये पाहिजेत, जसे डंबेल प्रेसला आपण ठेवतो ना सेम या पद्धतीने तो असा येईल, पुन्हा इथून पाठी जाईल, पुन्हा असं जाईल. ठीक आहे, ब्रीदिंग मुवमेंट मी तुम्हाला सांगितलं 2 पद्धतीने होऊ शकते. आयदर मी माझा सेट चालू करताना किंवा मी माझी सोपी मुवमेंट आहे तेव्हा नाकाने घेईन, हार्ड मुवमेंट असेल तेव्हा तोंडाने हळूहळू सोडेन. ओके, आणि दुसरी एक गोष्ट सांगावीशी वाटते मला की मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपले व्हिडिओज आहेत ना हे गावखेड्यामध्ये सुद्धा मुलांना वापरता येतील अशा पद्धतीने आपण बनवतोय. तर ज्यांच्या जिम मध्ये समजा चेस्ट प्रेस मशीन नसेल ना तर त्यांनी डंबल प्रेस चांगले मारले तरी चालण्यासारखं आहे. ठीक आहे, कारण तुम्ही जर मुवमेंट बघाल, मी पुन्हा दाखवतो, ही बघा मुवमेंट जर तुमच्या व्यवस्थित लक्षात आली ना तर ह्या पद्धतीने आपण डंबल प्रेस असे झोपून मारतो. असेच आठवतं तुम्हाला, शोल्डर एल्बो एक लाईन मध्ये, इथून डंबल्स पाठी गेला आणि ह्या पद्धतीने पुढे आला, अशा पद्धतीने. त्यामुळे जरी चेस्ट प्रेस मशीन नसेल हरकत नाही, तुम्ही डंबल्स चांगल्या पद्धतीने करा, ते फ्लॅटवर मारा, हिंक्लाइनवर मारा. ओके, तर ही माझी दुसरी चेस्ट प्रेस मशीन आहे. मी तुम्हाला मगाशी पहिली दाखवली, आता ही दुसरी चेस्ट प्रेस मशीन आहे. थोडा जुना व्हर्जन आहे पण मी ठेवला आहे. तुमच्याकडे कोणती आहे त्या पद्धतीने तुम्ही मारू शकता. आणि जर भविष्यात माझ्याकडे आणखी काही जर इक्विपमेंट आले तशा पद्धतीचे तर मी ते तर नक्की टाकणारच आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये. आणखी चेस्टचे ऍडव्हान्स वर्कआउट आहेत ना ते सगळे माझ्या व्हिडिओला येत राहतील लाईन मध्ये. तर ही अशा पद्धतीने करायचं, सेम एल्बो शोल्डर साधारण लाईन मध्ये, थोडा पाठी पुढे चालतील, जास्त प्रमाणात नको, ह्या पद्धतीने. ओके, चेस्ट प्रेस झाला. आता आपण पेक फ्लाय मारणार आहे. पेक फ्लाय सगळ्यांच्या जिम मध्ये फ्रेम जरी वेगळी असली तरी त्या मशीनचं काम करण्याची पद्धत ही सेम आहे, त्यामुळे त्यात काय फार मोठा बदल होणार नाहीये. फक्त आता त्याचे काही ज्या चुका आहेत ना मुलं करतात त्या फक्त लक्षात घ्या मारताना काय काय चुका करतात. आता असे पाय पुढे ठेवून आहे ना, असे लोक असे बसतात काही जण आणि असे मारत असतात. तसं नका बसू, पाय थोडे असे आतल्या बाजूला आले आणि मशीनला सरळ लाईन मध्ये बसायचं, असं छाती पुढे काढून या पद्धतीने. ओके, अशी बॅक आर्च केलेली पाहिजे. आणि ही जी सेटिंग असते ना वरती, ही अशा पद्धतीने करा की तुमचा हात आहे ना हा जेव्हा तुम्ही पाठवून मशीन खेचता ना तेव्हा ती आरामशीर खेचता आली पाहिजे. म्हणजे ज्या वेळेस मला मारण्यासाठी सुरुवात करायची आहे, मला हा हँडल जेव्हा खेचायचा असतो ना पुढे, तर ते अशा पद्धतीने ठेवा की तो इझिली खेचता येईल. कारण आपल्यासाठी ही मुवमेंट महत्वाची आहे. पाठी जातो ना आपण त्यावेळेस अशा पद्धतीने नको जायला की तुम्ही हँडल खेचते वेळी शोल्डर मध्ये दुखापत होईल, अशा पद्धतीने नाही ठेवायचा आहे. तो असा ठेवा की ते तुम्हाला इझिली, म्हणजे मी हा हँडल घेतला, इथपर्यंत आलो, इथून मी
इझिली पुढे घेऊ शकतो. ज्या वेळेला तुम्ही हेवी वेट मारणार आणि हा जर हँडल खूप पाठी असेल तर तो खेचते वेळी शोल्डरला दुखापत होण्याची जास्त चान्सेस असतात. त्यामुळे ते जास्त एकदम पाठी ठेवू नका, काही उपयोग नाहीये त्याचा. ओके. आता मारताना तुमचा हा हात आहे ना शोल्डरच्या थोडासा खाली राहील, जास्त नाही. लेवलला घेऊन नाही मारू शकत आपण, थोडासा खाली राहील, जास्त नाही, एकदम थोडा. आता मला हा हँडल पाठी न्यायचा आहे. इथपर्यंत आणला, इथून मी पुन्हा जागेवर आणला. सेम पद्धतीने मी इथपर्यंत नेला, इथून पुढे आणला. अगदी असा पाठी न्यायचं नाहीये, काही गरज नाही. आता तुम्ही जर असं बघाल तर मग हा पूर्ण प्रेशर शोल्डरवर जाणार आहे. आपल्याला शोल्डर ताणायचे नाहीत. ह्या लेवलला तो थांबला पाहिजे. ठीक आहे. छाती पुढे, इथून मशीन अशी जवळ आणली मी ह्या लेवलला, इथून पुन्हा पाठी नेलं. अजून एक बहुतेक जण चुकी काय करतात की इथपर्यंत तर बरोबर घेतात, पण पाठी नेते मग असा पाठी घेतात, हात असा फोल्ड होऊन पाठी घेतात. नको. हा फिक्स केला, कुठेही मुवमेंट नाही. असं आणलं, इथे पुढे नेली, पुन्हा पाठी नेली. चेस्ट प्रेस केला आपण, पेक फ्लाय केला, 2 झाले. तिसरा व्यायाम आपण आता करणार आहे क्लोज ग्रिप बेंच प्रेस. हा व्यायाम करताना आहे ना बऱ्याच जणांचा गोंधळ असतो की हात कुठे पकडावा, म्हणजे त्यांना ग्रिप एक्झॅक्टली माहित नाहीये. आणि ग्रिपच्या बाबतीत माझं वैयक्तिक असं मत आहे की तुम्ही एकदम जर क्लोज पकडलात ना तर तुमच्या मनगटावर ताण येतो. तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचं माहितीये का, ही मधली जी जागा आहे जिथून आपण हात चालू करणार ती 5 इंचापासून पुढे तुम्ही किती घेऊ शकता. मग तुम्ही ना पहिला एक सेट मारून बघा, थोडा 5 इंचापेक्षा लांब पकडून, मनगटावर ताण येतोय का. जर येत असेल तर थोडा आणखी लांब पकडा. हे 12 इंचापर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकता. ओके. 12 इंचापर्यंत तुम्ही सहज लांब पकडू शकता. त्याच्यामध्ये प्रॉपर चेस्टवर प्रेशर येईल. फक्त जवळ पकडल्यामुळे मनगटावर ताण येतो, हा माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे. झोपण्याची पद्धत सेम आपण बेंच प्रेसला जी घेतो तशाच पद्धतीने बार छातीच्या मधोमध येईल. एल्बो सेम लाईन मध्ये खाली येतील, लाईन मध्ये वरती जातील. ठीक आहे. वरती गेल्यानंतर थोडेसे ते सरळ होतील. ओके. मी आता दाखवतो प्रत्यक्ष कसा मारायचा. आता मी ही एवढी जवळ ग्रिप पकडलेली आहे. ठीक आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे या वर्कआउटमध्ये 5 इंचापासून 12 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला स्वतःला चेक करायचं असेल तर तुम्ही जवळ पकडून एकदा मारून बघा तुमच्या मनगटावर ताण येतोय का. जर येत असेल तर तुम्ही हात लांब पकडा, 2-3 ग्रिप्स वेगवेगळ्या ट्राय करून बघा आणि जी कम्फर्टेबल असेल ती परमनंट करून टाका. माझ्यासाठी ही ग्रिप मला चांगली वाटते, त्यामुळे मी ह्याच पद्धतीने एवढी लांब पकडतो ग्रिप. ठीक आहे. वेट लिफ्ट केला, श्वास घेतला आतमध्ये, तुम्ही जेवढे पण व्यायाम करणार ना ते सगळे वर्कआउट तुम्ही सावकाश करा. एक रिदम असला पाहिजे, म्हणजे बार येताना खालती वरती जाताना उगाच झाप 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 स्पीड मध्ये नका मारू, काही अर्थ नाहीये त्याचा. आता आपण केबल क्रॉसवर मारणार आहे. मेजर ज्या चुका आहेत ना त्या लोक आहे ना केबल क्रॉसवर मारताना करतात. त्यातल्या काही चुका मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. काही चुका दाखवण्यासाठी माझ्याकडे त्या पद्धतीची मशीन नाहीये जी हँडल ऍडजस्टेबल असतो, ती नाहीये. तर माझ्याकडे ज्या पद्धतीची सोपी आहे पूर्वीपासूनची त्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. पण हँडल नसलं तरी पण मी तुम्हाला त्याचे अँगल आणि हे समजावून सांगेन, त्याप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवा. मग आता जर खूप हेवी मारत असाल ना केबल क्रॉसवर तर तुम्ही चूक करताय. हेवी मारायचं नाहीये केबल क्रॉसवर. हा जास्त हेवी प्रमाणात नाही मारायचा, लाईट वेट करायचा व्यायाम आहे हा. उगाच ओढून ताणून दुखापत होईल असे वर्कआउट करायचे नाहीत. कारण का माहितीये, हे आपले हात आहे ना असे लांब जातात, त्यामुळे ना दुखापतीचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत. त्यामुळे हा वर्कआउट लाईट मारा, विनाकारण जास्त हेवी मारू नका. आता हँडल जर समजा तुम्ही थोडं जास्त प्रमाणात जर कॅपॅसिटीपेक्षा थोडं जास्त घेणार असाल तर मग काय करायचं, हा हँडल आहे हा मी आणला, थोडासा मशीनच्या जवळ गेलो, हा आणला मी, हा पहिला माझ्या जवळ घेतला, इथून मी थोडासा सेंटरला आलो, मग हा इझिली हातात येईल अशा पद्धतीने मी इथपर्यंत आणला आणि मग मी सेंटर पकडला. एक पाय थोडासा पुढे राहील, मशीन पासून जास्त लांब जायचं नाहीये. ओके. हा गुडघा आहे ना जो आपला पाय पुढे आहे तो थोडासा बेंड पाहिजे, छाती पुढे, कमरेतून थोडे पुढच्या बाजूला वाकलेले पाहिजे आपण, हात एवढे स्प्रेड. ओके. या पद्धतीने, असे नसले पाहिजेत, ह्या पद्धतीने असले पाहिजेत.
ठीक आहे. हलकी माझी बॉडी पुढच्या बाजूला बेंड पाहिजे कमरेतून, पण छाती पुढे पाहिजे. कमरेतून हलकी बेंड झाली. ओके. हा मी घेतला. हा हँडल अशा पद्धतीने असला पाहिजे. ज्यावेळेस मी स्टार्ट करेन अशा पद्धतीने, आणि ज्यावेळेस मी जवळ घेईन ना त्यावेळेला सेंटरला हा एंड झाला पाहिजे. इथून मी असा पाठी येईन, पुन्हा इथे संपला. आता बऱ्याच लोकांना सवय काय असते, असे घेतात, असे करतात आणि असे मारतात. नको. बायसेप इन्व्हॉल्व होईल. स्प्रेड झाला पाहिजे. हात वरच्या बाजूला असला पाहिजे. ओके. आणि इथून मग तो इथे येईल जवळ, ह्या भागात. इथे एवढं लांब न न्यायचं, इथे आला पाहिजे ह्या भागामध्ये. हा स्टॉप झाला. इथून मी पुन्हा जागेवर नेला. बॅक आर्च ह्या पद्धतीने. अँगल तुम्ही चेंज करू शकता, इथे पण आणू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. इथे सुद्धा आणू शकता. आता खूप साऱ्या जिममध्ये ना ॲडजस्टमेंटवाला पुढे एक रॉड असतो, त्याने तुमच्या मशीनचा हँडल वेगवेगळ्या अँगलला ॲडजस्ट होऊ शकतो. तर तो तुम्ही आहे ना सेंटरला ठेवून ह्या पद्धतीने सुद्धा करू शकता वर्कआउट. चालण्यासारखं आहे. आता अपर चेस्टला काय करायचं आहे, सेम अशाच पद्धतीने एक पाय पुढे राहील तुमचा. माझ्या इकडे ती ॲडजस्टमेंट नाही आहे, फक्त मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, ते लक्षात ठेवा. फक्त ज्या वेळेला मला अपर चेस्टसाठी हाय टू लो पुली बोलतात त्याला, अपर चेस्टसाठी जेव्हा मला ट्रेन करायचं आहे ना त्यावेळेला तुमचा हँडल आहे ना हा खालून पूर्ण नाही आणायचा आहे, तो थोडा वरती पाहिजेत. म्हणजे माझा हात जिथे एंड होतोय ना त्याच्यापेक्षा थोडा खाली पाहिजेत. एकदम खालून नाही मशीन स्टार्ट झाली पाहिजे. ओके. दुसरी गोष्ट, माझा हात हा 45 डिग्रीला थांबला पाहिजे. म्हणजे ना असा पूर्ण खाली. ही रॉंग पद्धत आहे खालून घ्यायची. 45 डिग्रीला तो होल्ड होईल. 45 डिग्री नंतर इथून मी जेव्हा पुढे पुली खेचेन ना तेव्हा ह्या पद्धतीने तो एंड झाला पाहिजे. हलका एल्बो बेंड ह्या वर्कआउटला सुद्धा, आणि तो पाठी संपून जाईल. पुन्हा इथून मी ह्या पद्धतीने खेचेन आणि वर्कआउट संपून टाकेन अशा पद्धतीने. 12वा आणि शेवटचा व्यायाम पुशअप्स आपण कसे मारायचे. खरं तर मला असं वाटतं की तुम्ही पुशअप्स कसे मारायचे ना याबद्दल एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे, व्यायामाचा पहिला दिवस म्हणून. त्यामध्ये सूर्यनमस्कार आणि पुशअप्स कसे मारायचे ना हे त्या व्हिडिओत व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर मला वाटतं तुम्ही तो व्हिडिओ पण एकदा बघाल ना तर फार बरं होईल. आणि पुशअप्स मारून आपले 12 वर्कआउट पूर्ण होत आहेत. व्हिडिओ पूर्ण पाहिलात तुम्ही, माहिती आवडली. आता काय करा माहिती आहे, जास्तीत जास्त लोकांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ही माहिती आहे ना खूप लोकांपर्यंत जाईल आणि त्यांना याची मदत होईल. त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. धन्यवाद.